आज आपण वाळवणातला एक पदार्थ तो म्हणजे आहे बटाट्याचे चिप्स. आणि हे तर सगळ्यांनाच आवडतात आणि खूप साधा सोप्पा आणि एकदम मस्तपैकी असे होणारे हे चिप्स आहे. आणि ते चिप्स आपले लाल पडू नये किंवा काळे पडू नये त्याच्यासाठी आपल्याला काय जबाबदारी घ्यावी लागते किंवा काय खबरदारी घ्यावी लागते हे सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. अक्षरशः इतके छान आणि मस्त होतात आणि आणि झटकीपट होतात, एकदम मस्त आणि खूप छान आणि मुलांना पण खूप आवडतात. बाहेरचे आपण जे विकत घेतो ते खाण्यापेक्षा आपण घरातल्या घरात जर असे बनवून ठेवले वाळवणातले तर एकदा बनवा आणि वर्षभर खा, अशातला हा प्रकार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारी बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या ह्या चॅनलमध्ये पाहायला मिळतील. पहा, अगदी एकदम मस्त पांढरे शुभ्र आपले हे चिप्स तयार झालेले आहेत आणि तळल्यानंतर पण एकदम असे कडक नाही झालेले, खुसखुशीत झालेले आहे. पहा, आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते देखील मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला नक्की समजेल. पहा किती सुंदर आणि तळल्यानंतर पण एकदम मस्त झालेले आहे. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मार्केटमध्ये आता छान मस्त असे मोठमोठे बटाटे आलेले आहे वेफर्सचे, खूप छान. आणि वेफर्स करायचे असले तर असे मोठमोठेच बटाटे घ्यायचे आहे आपल्याला. तर इथे मी जवळपास 5 किलो असे बटाटे घेतलेले आहे, एकदम पातळ सालीचे, खूप छान मिळाले मला पण आणि ह्या दिवसामध्ये मिळतातच. तर तुम्ही अवश्य घेऊन या. आणि बघा आता हे 5 किलो बटाटे आहे. तर मग मी आता हे स्वच्छ धुवून घेणार आहे, कारण त्यावर धूळ असते, माती असते. तर कसं असतं की आपण जरी याच्यावरची सालं काढणार असो तरी पण हे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला हे दाताखाली कचकच लागत नाही, मातीचे कण लागत नाही. तर सुरुवातीला मी सगळ्यात आधी हे बटाटे अगदी स्वच्छ धुवून घेणार आहे. बघा, आणि कुठे जर असे डाग वगैरे जर असतील तर ते देखील आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि स्वच्छ असे करून घ्यायचे आहे. तर पाहू शकता मी इथे सगळे बटाटे जे आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे, अगदी त्याच्यावरचे पूर्ण माती वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला या बटाट्यांची वरची जे साल आहे ना ते सालं काढून घ्यायचे आहेत. तर मग मी आता हे अशा प्रकारचे हे सगळे सालं काढून घेत आहे. अगदी पातळ सालं निघतात, अजिबात काही वाया जात नाही, पाहू शकता तुम्ही. आणि साल काढल्यानंतर मात्र एका पातेल्यात म्हणा किंवा बाउलमध्ये पाणी घेऊन ठेवायचं आणि हा बटाटा लगेचच त्यामध्ये टाकायचा. अशाने काय होतं की आपले जे बटाटे आहे ते लाल पडत नाही. अशा प्रकारे मी हे सगळ्या बटाट्यांची सालं काढून घेतलेले आहे. आता इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी यामध्ये चिप्स पाडून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. बघा, या चिप्स काढायच्या मशीनने मी हे चिप्स असे पाडून घेणार आहे. आणि चिप्स करताना आपल्याला बटाटा हा वरतून म्हणजे खालून वरती आणायचाच नाहीये, एकाच दिशेने आपल्याला हे चिप्स असे कट करून घ्यायचे आहे. पहा किती सुंदर चिप्स असे तयार झालेले आहे, खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही. जर तुम्ही खूपच पातळ जर केले ना तर ते वाळल्यानंतर अजूनच खूप पातळ होतात आणि मग नंतर आपल्याला तळायला खूप त्रास होतो, कारण ते मग अगदी भरकन जळायला सुरुवात होते. तर अशा प्रकारे बघा, हे मीडियम म्हणजे अगदी पातळ नाही आणि अगदीच जाड नाही, अशा प्रकारे. आणि खूपच जर जास्त तुम्ही जाड केले तर मग मात्र ते लवकर वाळत नाही. तर पहा, या ठिकाणी मला ना एक डब्बा आहे माझ्याकडे, अशा प्रकारचं हे यंत्र आहे चिप्स करायचं, बराबर होत आहे याने पण. पहा, एक सारखे होतात, किती छान दिसत आहेत ना, अगदी मस्तपैकी. आणि हे काढले ना की लगेचच आपल्याला पाण्यात घालायचे आहे. बघा, आणि पाणी अगदी बघा कसं दिसतंय आहे. यातला पूर्ण स्टार्च निघेपर्यंत आपल्याला हे छान अगदी व्यवस्थित असे हलक्या हाताने चोळून चोळून आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, जोपर्यंत पाणी नितळ निघत नाही तोपर्यंत. म्हणजे कसं होईल ना की बटाट्याचा पूर्ण स्टार्च निघून गेला ना की मग मात्र आपले बटाटे एकदम छान असे म्हणजे चिप्स जे आहे ना ते छान वाळतात आणि लाल पण पडत नाही. तर पाहू शकता तुम्ही. तर मी हे हातावर अशा हलक्या हाताने असे घासून घेत आहे आणि पूर्ण त्यामधला आपल्याला स्टार्च आहे तो काढून घ्यायचा आहे. पहा किती सुंदर दिसत आहेत ना, अगदी मस्त एकदम छान झालेले आहे. पहा किती स्वच्छ झालेले आहे, अगदी नितळ पाणी दिसायला लागलेलं आहे. आपल्याला हे असंच पाहिजे आहे, स्टार्च पूर्ण निघालेला आहे. आणि आता हे लाल पडू नये किंवा काळे पडू नये म्हणून यामध्ये ना अगदी 2 ते 3 वेळे फक्त तुरटीचे त्यामध्ये असे फिरवायचे आहे, तुरटी फिरवून घ्यायची आहे. तर मी आता फिरवून घेतलेले आहे आणि रात्रभर आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे. तर एका भांड्यावर मी असं जाळीचं भांडं झाकून ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या याच्यावर मी मात्र कापड झाकून ठेवलेलं आहे. याने काय होतं की म्हणजे लागतेच लागते आणि ते व्यवस्थित रात्रभर असे छान राहतात. आता इथे दुसऱ्या दिवशी मी गॅसवर एक मस्त असं भांड चढवलेलं आहे, असं मोठ्याच्या मोठं, आणि त्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, उकळलेलं. आता पाण्याचं काही मेजरमेंट नाहीये,
पण आपले चिप्स बुडतील एवढं पाणी आपल्याला ठेवायचं आहे. आणि पाण्याला छान अशी उकळी आली का मग त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान अगदी चमच्याने हलवून घ्यायचं आहे. आता हे छान पाण्याला उकळी आलेली आहे, तर यामध्ये आपल्याला हे चिप्स घालून घ्यायचे आहे. आता हे 5 किलो चिप्स आहे, तर मी हे 3 बॅचेस मध्ये घालून घेणार आहे. पहा, आणि आपल्याला हे कंटिन्यू असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारख्या आपले हे चिप्स जे आहे हे वाफवले जातील. अजिबात याला सोडायचं नाही, नाहीतर काय होईल ना की काही चिप्स शिजतील आणि खूपच शिजतील आणि काही चिप्स तसेच राहतील. त्यामुळे याला ना अजिबात सोडायचं नाही, कंटिन्यू हलवायचं आहे. आणि सुरुवातीला आपल्याला 5 ते 7 मिनिटं तरी लागतीलच हे चिप्स शिजायला, खूप जास्त वेळ पण लावायचं नाही. आणि मी तुम्हाला सांगणार आहे की हे म्हणजे झाले की नाही हे कसे ओळखायचे आहे आपल्याला. बघा, आधी जेव्हा टाकले होते तेव्हा कसे दिसत होते पांढरे, आणि आता थोडेसे ट्रान्सपरंट दिसायला लागलेले आहे. आणि यामध्ये आता इथे तर जवळजवळ 8 ते 9 मिनिटं झालेली आहे. त्यामधून आपल्याला एक चिप्स असा हातात काढून घ्यायचा आहे. आता खूपच गरम असल्यामुळे बघा, पाहू शकता तुम्ही. आणि आपल्याला तो असा तोडून बघायचा आहे. अगदी सहज तुटतो किंवा एखादं नख मारून पाहायचं आहे, अगदी लगेच समजतं आपल्याला ते झालेले आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आता इथे आपले हे चिप्स जे आहे ते झालेले आहे, ते हे पाण्यात न ठेवता पटकन आपल्याला काढून घ्यायचे आहे. तर मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे लगेच काढून घेणार आहे. पहा, एकदम सुंदर आणि एकदम मस्त छान असे शिजलेले पण आहे, म्हणजे 80% तरी आपल्याला हे शिजले गेले पाहिजे. पहा, आता त्याच पाण्यामध्ये आपल्याला पुन्हा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. पाणी पण एकदम गरम आहे. आणि आता आपल्याला ते दुसरे बॅच आपल्याला टाकून घ्यायचे आहे. आता मात्र दुसरी बॅच पटकन आपल्याला व्हायला वेळ लागणार नाही. आधीची बॅच आपल्याला 8 ते 10 मिनिटात झाली, तर ही दुसरी बॅच आहे तीही 7 ते 8 मिनिटामध्ये नक्कीच होईल. अशा प्रकारे मी हे सगळे करून घेणार आहे. आणि आता मी इथे एक बेडशीट अंथरलेलं आहे, व तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर पण टाकू शकता, पण मी इथे काही पॉलिथिन पण टाकलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित पटापट पसरवून घ्यायचे आहे. आणि नंतर मग आपल्याला हे आरामात टाकायचे आहे, असं जरुरी नाही की एकदमच गरमागरम टाकले पाहिजे. गरमागरम म्हणजे कसं ना, थोडे वेगवेगळे करून घ्यायचे आहे आणि मग आरामात व्यवस्थित करून घ्यायचे आहे. एकावर एक जर असे ठेवले ना, तर मग काय होतं की ते लगेच असे वाफेने ना, एक दुसऱ्याच्या वाफेने खूप जास्त शिजतात. त्याच्यामुळे असे टाकून घ्यायचे आहे. पहा, 2 दिवसानंतरच माझे हे चिप्स इतके सुंदर आणि मस्त झालेले आहे. कलर पण खूप छान आलेला आहे, अगदी पांढरे शुभ्र झालेले आहे, पाहू शकता तुम्ही. आणि एकदम कडक असे वाळलेले आहे, खूप छान अगदी. पहा, 5 किलो मध्ये माझे हे एवढे चिप्स झालेले आहे. एकदम पातळ आणि मस्त झालेले आहे, पाहू शकता तुम्ही. तर हे आपल्याला मस्त असे डब्यामध्ये, कोरड्या डब्यामध्ये छान भरून ठेवायचे आहे. अगदी वर्षभर पुरेल इतके झालेले आहे. आता मी तुम्हाला तळून दाखवते. तर एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. खूप जास्त असं कडक गरम करायचं नाही आपल्याला, नाही तर मग ते लगेच जळून जातात. पहा, किती छान फुलतायत ना, किती मस्त अगदी आधीच्या आकारामध्ये येत आहेत. पहा, ते किती सुंदर मस्त झालेले आहे. आणि ते पण नुसतेच असे कडक नाही, खुसखुशीत झालेले आहे. तर नक्की मात्र तुम्ही एकदा ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा, खूप सुंदर झालेले, खूप छान. आणि यामध्ये अजिबात उकळताना मात्र तुरटी घालायची नाही. आदल्या दिवशीच आपल्याला ही तुरटी फिरवून ठेवायची आहे, तेव्हा असे छान आणि मस्त होतात. तर नक्की एकदा करून बघा.